श्वेताचं आणि सचिनचं वय हे अगदी तारुण्य अवस्थेतलं. श्वेताचं वय 22 वर्ष आणि सचिनचं वय 25 वर्ष. या दोघांचाही विवाह म्हणजेच लग्न होऊन फक्त आणि फक्त 2 महिने झाले होते. या 2 महिन्यामध्येच वैवाहिक जीवनाला सुरुवात केल्याच्या नंतर या दोघांची चांगली ओळख देखील व्यवस्थित झाली नव्हती, कारण अरेंज मॅरेज झालेलं होतं. श्वेता आणि सचिन 2 महिन्याच्या लग्नानंतर त्यांच्या या वैवाहिक जीवनामध्ये सचिननं श्वेताला ज्या अवस्थेत पाहिलं ते अत्यंत भयानक होतं आणि नंतर त्याने जे पाऊल उचललं ते देखील भयानक होतं. ह्याच रिअल मराठी क्राईम स्टोरीचा आढावा आपण आज घेणार आहोत. नमस्कार, MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. श्वेता आणि सचिन दोघंही तारुण्य अवस्थेतील 20, 22, 25. परंतु लग्न झाल्यानंतर या 2 महिन्यानंतरच श्वेताला सचिनने नको त्या अवस्थेत पाहिलं. लग्न झाल्यानंतर त्याने ज्या ठिकाणी तो काम करायचा तिथेच एक रूम भाड्याने घेतली आणि त्याची 1 आठवड्याला ड्युटी दिवसा राहायची, दुसऱ्या आठवड्याला ड्युटी त्याची सायंकाळी म्हणजेच नाईटला राहायची. ज्या वेळेला सचिनची ड्युटी नाईटला असायची त्यावेळेला श्वेता ही घरी त्या रूमवर एकटी असायची, कारण सचिनच्या घरी आई वडील संपूर्ण परिवार होता, परंतु जॉबसाठी हा बाहेर आला होता आणि तिथे रूम केली होती भाड्याने. नाईटला ड्युटीला गेला की संध्याकाळी श्वेता घरी एकटी राहायची. परंतु या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सचिनला श्वेताबाबत काही संशय यायला लागले होते. सतत मोबाईल हातात घेणं आणि वारंवार चॅटिंग करणं. परंतु तो 2 महिन्याच्या संबंधामध्ये तो तिला ऑब्जेक्शन घेऊ शकत नव्हता, परंतु त्याच्या मनामध्ये संशयानं घर केलं होतं. एका दिवशी सचिननं काय केलं, ड्युटीला चाललोय म्हणाला, परंतु तो ड्युटीला गेलाच नाही. घंटा 2 घंटे बाहेर टाइमपास केला आणि मध्यरात्री 11-12च्या आसपास तो घरी आला. एकच रूम भाड्याने केलेली, पळवाट काढायला जागा नव्हती. ज्या वेळेला रूमचा दरवाजा उघडला, रूमच्या आतमध्ये जेव्हा सचिनने पाहिलं त्यावेळेला श्वेता तर होतीच, परंतु श्वेतासोबत अन्य 2 मुलं म्हणजेच तारुण्य अवस्थेतील 2 मुलं श्वेतासोबत त्या रूममध्ये होते आणि आथरून टाकलेलं होतं आणि श्वेता देखील निर्वस्त्र होती. मुलं देखील निर्वस्त्रच होते. या अवस्थेमध्ये स्वतःच्या पत्नीला पाहिल्यानंतर सचिनची तळपायाची आग मस्तकाला गेली, राग अनावर झाला. त्या दोन्हीही तरुणांना त्याने शिवीगाळ केली, पत्नीला देखील शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन केला. फोन केल्यानंतर ताबडतोब पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी या दोघांनाही सोडून दिलं आणि त्या 2 तरुणांना सचिनच्या सांगण्यावरून घेऊन गेले. ज्या वेळेला तपास सुरू झाला त्यावेळेला सचिनने पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दिली की या 2 मुलांसोबत त्याची पत्नी म्हणजे श्वेता हिचे अनैतिक संबंध आहेत. ज्या वेळेला श्वेताची तपासणी केली, चौकशी केली, तेव्हा श्वेताने देखील संपूर्ण कबुली जबाब दिला की हो, लग्नाच्या अगोदरपासून माझं प्रेम प्रकरण आहे आणि या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये मी आहे. परंतु मी सचिनला वारंवार म्हणत होते, परंतु सचिनला गोष्ट पटत नव्हती, माझं बोलणं समजत नव्हतं. सचिन त्या टोकापर्यंत गेलाच नव्हता, तिचं बोलणं समजण्यापर्यंत. तिची अशी इच्छा होती श्वेताची की हे दोघं आणि सचिन या तिघांसोबत मी राहायला तयार आहे एका रूममध्ये. परंतु सचिननं जेव्हा श्वेताला रंगे हात पकडलं तेव्हा सचिनला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला आणि त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर उघड झालं. श्वेता आणि सचिन घरी आले. घरी आल्यानंतर श्वेता पुन्हा वारंवार सचिनला म्हणू लागली की त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडून आणा, आपण 3 जण सोबत राहू, मला अडचण नाही. परंतु सचिनला हे मान्य नव्हतं, पटत नव्हतं. वारंवार श्वेता हेच शब्द वापरू लागली. सचिनने रागाच्या भरात श्वेताला गळा दाबून मारून टाकलं त्याच भाड्याच्या रूममध्ये. 2 दिवसानंतर श्वेताच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली की माझ्या मुलीची हत्या ही 10 लाख रुपये हुंडा मागत होता आणि 10 लाख रुपयासाठी माझ्या मुलीचा जीव आज जावई सचिनने घेतलेला आहे, असं पोलिसांमध्ये तक्रार दिली. सचिनला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु प्रकरण संपूर्ण उघड झालेलं होतं. श्वेताचे अनैतिक संबंध बाहेर 2 मुलांसोबत होते, शारीरिक संबंध देखील केले होते, अनैतिक संबंध होते. लग्न झाल्यानंतर देखील विवाहबाह्य संबंध तिचे सुरू होते. लग्नाच्या अगोदर ज्यांच्यासोबत संबंध होते त्यांच्यासोबतच लग्नानंतर देखील संबंध सुरू ठेवले होते श्वेताने. त्याचाच परिणाम आज ती सचिनच्या रागाचा परिणाम जीवानीशी गेली श्वेता. या घटनेतून आपल्याला काय पाहायला मिळतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. ही घटना घडलेली आहे रिअल मराठी क्राईम स्टोरी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून समोर आलेली भयानक सत्य घटना. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.